प्रवरा फुटवेअर संगमनेर, सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्नीकर्स, कॅज्युअल्स, सॅन्डल्स, चप्पल्स, स्लीपर्स, बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. मेडिफिट, ऑर्थोकेअर, स्केचर्स, बाटा, बकारू, ली कूपर, वुडलँड, पॅरागॉन, रेडचीप, फ्रँकी, स्पार्क्स, कॅम्पस, कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर. संपर्क 8087 650 382 आणि 9011 777 128. सुमारे 14 कोटी रुपयांच्या निधीमधून विकसित करण्यात आलेल्या राहता पंचायत समितीच्या नूतन कार्यालयाचं लोकार्पण आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालं. या कार्यक्रमात आमदार पंकजा मुंडे यांचा नागरी सत्कारही केला गेला. पंचायत समितीच्या इमारतीसाठी नामदार विखे यांच्या पाठपुराव्यातून सुमारे 14 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय. या माध्यमातून आता सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी इमारत विकसित झाली आहे. सर्व नागरिकांना याच नव्या कार्यालयातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि अन्य शासकीय कामही मार्गी लावण्यात मोठं सहकार्य होणार आहे. पंचायत समितीनं यापूर्वीही लाभार्थी योजनांमध्ये केलेल्या यशस्वी अंमलबजावणीमुळे विभागीय, राज्यस्तरीय आणि देश पातळीवरील विविध पुरस्कार प्राप्त केलेत. आज आपण राहताच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन समारंभासाठी इथे एकत्र आलेलो आहोत. सर्वप्रथम मी त्याचं उद्घाटन झालं असं जाहीर करते. 6,90,00,000 रुपयाची ही इमारत आहे आणि ही इमारत देण्याचं भाग्य ग्रामीण विकास मंत्री असताना मला लाभलेलं आहे. पण अशा अनेक इमारती मी दिल्या आहेत. राज्यामध्ये मी जेव्हा ग्रामीण विकास मंत्री झाले तेव्हा फक्त 42 इमारती पूर्ण आधीच्या काळात होत्या, केवळ 5 वर्षात नाही. पण आपल्या 5 वर्षात आपण 98 इमारतींना परवानगी देऊन 429 कोटी रुपये हे ग्रामीण भागाच्या आपल्या पंचायत समितीच्या इमारतींना दिलेलं आहे. कारण ग्रामीण भागाच्या लोकांचं काम रोज पंचायत समितीला पडतं. त्यांचा प्रत्येक दुखण्यावरचा इलाज हे पंचायत समिती आहे आणि हे मंत्रालयाचे जणू तुमच्यासाठी, तालुक्यासाठी असं हे पंचायत समितीचं कार्यालय. मी जेव्हा मंत्री झाले होते तेव्हा मी आढावा घेतला की आधी किती लोकांकडे पंचायत समिती कार्यालय, तर फार मुठभर लोकांकडे पंचायत समिती कार्यालय आणि त्या मुठभर लोकांना मिळून विशिष्ट निधी दिलेला आहे. पण प्रत्येक तालुक्याचा तो अधिकार आहे. मी जेव्हा मंत्री झाले आमच्या बीड जिल्ह्यामध्ये 6 पंचायत समिती आहेत, पण एकही आमच्या मालकीचं पंचायत समितीचं कार्यालय नव्हतं. त्यामुळे हे पंचायत समितीचं कार्यालय राज्यभरामध्ये व्हावं अशा प्रकारची भूमिका घेऊन निधीचं व्यवस्थित वितरण करून राज्यभरात आम्ही पंचायत समिती कार्यालय उभारले आणि जवळपास त्याला 430 कोटी रुपये मी आत्ताच सांगितलं ते खर्च झाले. आणि आज या पंचायत समितीचं इतकं अद्ययावत कार्यालय विखे पाटील साहेब स्वतः मला दाखवत होते. अत्यंत छान असं कार्यालय आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला इकडे जा, तिकडे जा, फाईल नाहीये, या कार्यालयात जा, याची काही अडचण होणार नाही. प्रत्येक कार्यालयाचं व्यवस्थित असं इथे डिव्हिजन झालेलं आहे. त्यामुळे इथल्या लोकांना इथे नुसती इमारत उभी नाही करायची आहे, आपल्याला सिमेंट आणि विटांनी इमारत नाही बांधायची आहे, तर आपल्याला माणूस माणसाशी बांधायचं आहे. असं काम या पंचायत समितीच्या इमारतीमधनं झालं पाहिजे अशी शुभेच्छा मी इथे काम करणाऱ्या राजकीय आणि प्रशासकीय लोकांना देते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर तसेच राहता तालुक्यासह जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते. अविनाश लिहिणार, सी न्यूज मराठी, राहता. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय,
कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.